हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. प्रशासन मूकदर्शक. कोळगाव थडीत वाळू तस्करीचा सुळसुळाट, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. कोळगाव थडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेली बेकायदेशीर वाळू चोरी सध्या कळसाला पोहोचली आहे. फॉरेस्ट क्षेत्रातून दिवसा फरांडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातो, तर रात्रीच्या वेळी ही वाळू कोळगाव थडीच्या जुन्या गावठाण परिसरात साठवली जाते. जुन्या गावठाणाच्या पश्चिमेला मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा करून 2 ते 3 जेसीबी आणि 15 ते 20 डंपरच्या सहाय्याने ही वाळू रात्रभर लंपास केली जाते. गेल्या 2 महिन्यांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू असून स्थानिक महसूल व संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. तक्रार केल्यास केवळ नाममात्र कारवाई करून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो. एखादी नाली खोदली जाते, मात्र काही तासांतच ती बुजवून पुन्हा वाळू तस्करी सुरू होते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या ग्रामस्थ, शेतकरी व पत्रकारांचे मोबाईल क्रमांक कथितपणे वाळू तस्करांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे तक्रारदारांना शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याचे धमक्या दिल्या जात आहेत. काल याच प्रकारात एका स्थानिक पत्रकारालाही वाळू चोरीची बातमी दिल्यास जीवे मारण्याची आणि वाहन फोडण्याची धमकी देण्यात आली. यामुळे पंचक्रोशीत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोळगाव थडी येथील ग्रामस्थ, शेतकरी व पत्रकारांनी मागणी केली आहे की वाळू चोरी करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा पंचनामा करावा, चोरीच्या रस्त्यांना मोठ्या नाल्या खोदून बंद करावे, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन, उपोषण आणि वेळ पडल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी प्रतिनिधी मतीन शेख, शिर्डी. वाळू तर आहेच, माती चालू आहे, मुरुम चालू आहे, पण रोज 500 डंपर मुरुम चालू आहे. रोज गौण खनिजचं उपसा भरमसाठ चालू आहे. त्याच्यामुळे किती रस्ते करा, टिकू शकत नाही. याच्यामुळे सगळी कायदा सुव्यवस्था बिघडली. 2च विषय, एक तर महसूल आणि तुमचं पोलीस स्टेशन, सगळं तुमच्यामुळेच होतं. तुमच्याकडनं कारवाई कमी होऊ राहिली, नावं कळायला सुद्धा. जोपर्यंत त्यांच्यावर वारंवार कारवाई करत नाही तोपर्यंत हे बदलच होणार.